दोन शब्द बोलण्यापूर्वी आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना एक कार्ड देतो, त्याचं वाचन करतो. सगळ्यांनी वाचन केलं असल्यामुळे निवृत्ती प्रित्यर्थ एका कामापासून निवृत्त होणे याचा अर्थ दुसऱ्या कामात गुंतवून घेणं. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की निवृत्तीचा अर्थ तुम्ही असाच घेतला असणार. तुमच्या दीर्घावधी स्वभाव तुम्हाला अजिबात स्वस्थ बसू देणार नाही. निवृत्तीमुळे तुमचा वियोग आम्हाला सहन करावा लागतोय याचं दुःख आहेच, पण आता यापुढे तुम्हाला तुमच्या आवडत्या कामात लक्ष गुंतवायला भरपूर वेळ मिळेल याचाही आनंद आहे. तुमच्या इच्छाशक्तीच्या आरोग्य आणि दीर्घाची साथ मिळो, तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण हो. निवृत्तीच्या शुभेच्छा. महाबाई नवनिर्माण सेना. सोबत आता कोटली साहेब एक या ठिकाणी उपस्थित असलेले सहाय्यक महाव्यवस्थापक, माझे मित्र शिखंडे साहेब, उपस्थित जाधव साहेब, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, बंधू आणि भगिनी, आज किशोर शुक्ल माझ्या मित्राला आपण सर्वजण निरोप द्यायला इथे थांबलेला. मी माझ्या मित्राला निरोप द्यायला आलेलो नाही, तर याच्या पुढे सुद्धा आपली मैत्री, आपलं सहकार्य यापुढे असंच राहो याच्यासाठी दोन शब्द बोलण्यासाठी मी आज या ठिकाणी हजर आहे. शुक्ल आणि मी, माझी शुक्लांची पहिली भेट गिरगाव ब्रँचमध्ये शुक्ल ज्यावेळी टायपिस्ट म्हणून होते त्यावेळी त्यांचं ते काम झालं की ते निघून जात होते. फक्त तेवढाच आमचा त्यावेळीचा हे होता. पण शुक्ल जिथे गेले तिथे लोकांना त्यांनी जिंकलं. आज शुक्लंबद्दल बोलायचं झालं तर माझ्या आयुष्यात मला जे काही जी निकटवर्ती माणसं भेटली, चांगली वाईट, त्यातला शुक्ल हा माझा खरा मनापासूनचा एक अत्यंत जवळचा मित्र आहे. माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखामध्ये तो नेहमीच असतो. कोणते आलेलं संकट असो, मला झालेला आनंद असो, आमच्या फॅमिलीमध्ये झालेला आनंद असो, ते उभयता दोघेही कधी घरी येतात आणि मला त्या सुखदुःखामध्ये सामील होत असतात. आणि म्हणून मग मी या ठिकाणी आलो नसतो तर मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी चूक केली असती, आणि म्हणून या ठिकाणी मी हजर राहणं हे फार महत्त्वाचं मानतो. आज खरी माझी तब्येत बरी नसल्यामुळे सुद्धा मी शुक्लाला म्हटलं तर बघतो पण एक 5 मिनिटं येऊन जाईल. शुक्लने जी काही 36 वर्ष सर्व्हिस ह्या संबंध महाराष्ट्र बँकेत केली त्याचं परिपत्रक मी आत्ता वाचलं. त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांची नावं टाकले की त्यांना मिळालेलं सहकार्याबद्दल. शुक्ल एक चांगलं लिहू शकतोय आज मला कळलं. शुक्ल फिरक्या घेतोय मी गेले कित्येक वर्ष बघतोय. त्यामुळे वहिनींना त्याचा जास्त अनुभव असेल की ते फिरक्या घेतात नाही घेतात, पण आज खरोखर चांगलं परिपत्रक जे जात असताना लोकांमध्ये देणं आवश्यक होतं ते मी करू शकलो नाही, पण निदान शुक्लने ते केल्याबद्दल मी मनापासून शुक्लना खरोखर धन्यवाद देतो. शुक्लांचा जो स्वभाव आहे त्या जिथे जाईल तिथे तो त्या माणसाला जिंकेल असा आहे. शुक्ल पूर्वी निन्या बँकेमधून शेवटी तो सर्व्हिस बँकमध्ये, त्याच्या पूर्वी तो सर्व्हिस बँकमध्ये होता. महाराष्ट्र बँकेमध्ये माझ्या दृष्टीने आयुष्यात ज्या काही घडामोडी झाल्या त्याची साक्ष शुक्ल आहे, हे मी या ठिकाणी मुद्दा आवर्जून सांगतो. कारण काही गोष्टींचा इथे मोठी शाखा आहे, काही गोष्टी इथे बोलणं आवश्यक आहे म्हणून मी गोष्ट बोलतोय. ज्यावेळी माझ्यावर पहिल्यांदी ज्यावेळी 86-87च्या सुमाराला जो काय आमच्यातल्याच काही लोकांनी मला पाठीमागून खंजीर खुपसला आणि त्यावेळी जी माझी धडपड चाललेली होती त्यातले बरेचशी मंडळी आज इकडे आहेत. शुक्ल तर आहेतच, प्रवीण इर्लेकर आहेत, आज काही मंडळी इथे नाही आहेत. त्यांनी साथ दिल्यानंतर मी परत मला उभं करण्याचं जे काय श्रेय आहे ते ह्या मंडळींना जातं. त्याच्यानंतर दुसरा हल्ला परत तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यावेळी सुद्धा हीच मंडळी जी माझ्याबरोबर उभी राहिली, म्हणून मी आज या ठिकाणी या महाराष्ट्र बँकेमध्ये निरनिराळ्या माध्यमातून काम करतोय. जेवढं मला जमेल त्या दृष्टीतनं लोकांचे प्रश्न करताना माझ्या बाबतीतले शब्द वापरले, तळमळीने काम करत तो जवळ आला. तर ही एक तळमळ होती आणि त्या तळमळीला साथ खऱ्या अर्थाने किशोर शुक्लने दिली. आणि किशोर शुक्ल हा ज्या पद्धतीने त्याने काम केलं, बँकेचं काम केलं, आमच्या संघटनेचं काम केलं, आज जी आमची महाबँक नवनिर्माण सेना जी आहे, ह्या बँकेची जे सदस्य आहेत आमचे, हे फक्त मुंबईतच नाही, मुंबईच्या बाहेर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये जे आहे MP, आता MP मध्ये सुद्धा झाले, ते जास्तीत जास्त क्रेडिट मी किशोर शुक्लला देईन. कारण त्यांचा जो स्वभाव आहे लोकांमध्ये जायचं, संघटनेचं महत्त्व समजून सांगायचं,
आणि तुमचे प्रश्न आम्ही कशा पद्धतीने सुरू आहे सांगण्यामध्ये त्याच्याकडे जी असलेली एक चलाकी आहे आणि त्या ह्याच्यातनं ते झालेलं आहे. त्यामुळे आज जो काय महाबँकेमध्ये महाबँक नवनिर्माण सेना किंवा आमची पूर्वीच्या संघटनेचे जे काय आज म्हणजे पैसे जमवायचे असतील संघटनेसाठी किंवा सदस्य नोंदणी करायची असेल तर शुक्ल हे पहिले असायचे. आणि आज मला खरोखर एका डोळ्यामध्ये अश्रू एका आनंद असा आहे की शुक्ल आज निवृत्त होत आहेत. त्यामुळे उद्यापासून ते वहिनींच्या हातात जाणार आहे. आपल्या हातात राहतील की नाही मला शंका वाटते. कारण वहिनी त्यांना उद्या कारण मी त्यांना सत्वणार आहे, वहिनीला सांगणार आहे तुम्हाला आज जरी ते निवृत्त झालेले असतील तर ते बँकेतनं निवृत्त झालेले आहे. सोशल वर्क आणि ट्रेड युनियनमधून तुम्हाला आम्ही निवृत्त केलेलं नाही. तुम्ही आमच्यावर सहज काम करायचं आहे, पुढे सुद्धा करायचं आहे. कारण आता लोकांनी सुरुवात केलेली आहे जे विरोधक आहेत त्यांनी की शुक्ल चालले आता काय राहिलं माणसेमध्ये असे सुद्धा काही लोक निन्या ब्रँचेसमध्ये पैसे जमा करतात त्यावेळी हे मेसेज देतात की निवृत्त झाले. त्यांना मी सांगू इच्छितो शुक्ल बँकेतनं निवृत्त झाले पण ह्या पुढे शुक्ल हे मनसेचे परमनंटली पदाधिकारी राहतील आणि ते आम्हाला सहकार्य करतील अशा तऱ्हेचं आश्वासन मी सगळ्यांना देतोय. आणि शुक्ल आमचे इथे पुढेही जाणार आहे आणि त्या गोष्टी तुम्ही शुक्लाला शुभेच्छा देतो. शुक्लाला एवढंच सांगेन आतापर्यंत तुम्ही वहिनींपासून धोरणात लांब होता विशेषतः बँकेच्या ह्याच्यासाठी. आतला जास्तीत जास्त वेळ त्या काळामध्ये सर्वप्रथम रिटायर झाल्यानंतर एक 4 दिवस वहिनींना घेऊन कुठेतरी बाहेर कुठेतरी जाऊन तुम्ही तुमचं कुटुंबाचं जे आहे ते पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला मी वहिनींना सांगेन की ते आम्ही त्यांना घेऊन जाणार आहोत आणि निन्या ठिकाणी फिरणार आहोत. कारण त्यांचा असलेला जो स्वभाव आहे हा संघटनेला घातक नसून एक पुढे घेऊन जाणारा आहे आणि त्यासाठी मला शुक्लांची मदत लागेल. मी परत एकदा त्यांना सर्वांच्या वतीने महाबँक नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे त्यांचं काय झालं